छातीचा पहाड करून जो बाप उद्धव साहेब झुंजत आहे ते खचून गेले नाही, मात्र डोक्यात आग आहे, मात्र डोक्यात आग आहे. पक्षप्रमुख उद्धव साहेब तुम्हा गमडो बाबा ही काय गोष्ट हिंदू शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब तुम्हा गमडो राहुल गांधी साहेब तुम्हा गमडो. जमलेल्या माझ्या तमाम कट्टर निष्ठावंत जीवाला जीव देणाऱ्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आवाज आला? आवाज येतोय का? आवाज जरा चॅनलवाल्यांना कृपा करून कॅमेरा ऑन ठेवून खाली बसला. बस येतोय आवाज आता? काय होतं थोडं समजून घ्या, कारण जसं तुम्ही मला इथे बघताय तसं यांच्या माध्यमातून देशातल्या कानाकोपऱ्यात आपले शिवसेना प्रेमी आपला कार्यक्रम बघतायत. आता येण्यापूर्वी इथल्या पत्रकारांशी भेटलो, पत्रकारांबरोबर भेटलो आणि त्यांनी मला विचारलं की कालपासून तुम्ही सभा घेताय, कसा प्रतिसाद आहे? म्हटलं मुळामध्ये ह्या सभा नाहीच आहेत, ह्या माझ्या शिवसैनिकांच्या कौटुंबिक भेटी आहेत, त्या सभेसारख्या होत आहेत. आणि इथे सगळे बघा कसं गच्च भरलंय, बाजूचा हॉल गच्च भरलाय, बाहेर रस्त्यावरती गर्दी आहे. इथे कुठेही काही नेण्या आणण्याची सोय, येता जाताना पर डे कोणाला पैसे दिलेत काय? हे सगळे सगळे शिवसेना प्रमुखांनी मला दिलेले जीवाभावाचे माझे सोबती आहेत. इथे खुर्च्यांशिवाय मला नाही वाटत कोणती गोष्ट भाड्याने आणली असेल, पण या खुर्च्या सुद्धा, ज्या खुर्च्यांवर सगळे बसलेत ती सुद्धा आपली हक्काची माणसं आहेत. कोणाला कसा मात चढला असेल तो एका शब्दात कसा उतरवायचा आहे ते संजय राऊत यांनी दाखवलं. किती मारशील माजून माजून, एक शब्द पुरेसा आहे, तुझं सगळं कोलमडून पडतं. आज बऱ्याच दिवसानंतर परभणीत आलोय. पहिल्या प्रथम मी परभणीकरांना धन्यवाद देतोय की तुम्ही आपल्या हक्काचा शिवसेनेचा महापौर निवडून दिलात, त्याच्याबद्दल खास धन्यवाद देतो. जनतेची सेवा करणारा एक कार्यकर्ता तुम्ही निवडून दिलात. आता त्याच्याही वरनं माझ्यावरती टीका झाली. याने म्हणे बाळासाहेबांचे विचार सोडले. का सोडले? की म्हणे महापौर मुसलमान आहे. असेल, पण तो आमचा आहे, त्याला शिवसेनेची उमेदवारी घेऊन शिवसैनिक म्हणून तो लढलेला आहे. बरं, ज्यांनी माझ्यावर टीका केली की यांनी म्हणे मुस्लिम महापौर दिला, बाळासाहेबांचे विचार सोडले, मग त्या गदड्यांना विचारायचं, तुम्ही कालच्या विधान परिषदेमध्ये